Good morning. Uh, let's start our PYQ communication. In last video, we were discuss about all PYQ from 2016 to 2025 of research aptitude as well as teaching aptitude. Okay, दोन्ही युनिटचे आपण ऑल PYQ कव्हर अप केलेले आहेत. आज आपण बिझनेस कम्युनिकेशनचे काय करणार आहोत तर PYQ सगळे कव्हर अप करायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट स्टार्ट करूया जून 2025 पासून. क्वेश्चन बघा. If communication is defined as the effective or successful transmission of a message from the sender to the other person, then which of the following became the fundamental criteria to decide the extent of effective of communication? ओके, म्हणजे आपल्याला कम्युनिकेशन इफेक्टिव्हली ट्रान्सफर करायचं आहे तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? नॉइस लेवल ऑफ द मीडियम यूज फॉर द कम्युनिकेशन ऑब्विसली निगेटिव्ह पॉइंट आहे. Generic from the content of the communication, simplicity of the message of the communication, and meaning and intent as put in by the sender in the communication. आता हे असे ऑप्शन वाचल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येत नाही, अरे आपण काय करू, सिम्प्लिसिटी ऑफ द मेसेज ऑफ द कम्युनिकेशनला टिक करू. बट राईट आन्सर काय आहे? मीनिंग अँड इंटेंट ॲज पुट इन द बाय सेंडर ऑफ इन द कम्युनिकेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे स्टेटमेंट असे दोन दिले जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर अज्युम करायचं आहे. फर्स्ट राईट, सेकंड राईट असेही असतात किंवा ह्या टाईपचे सुद्धा स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारले जातात. इन्स्टन्स फर्स्ट, अ टीचर इज गिव्हिंग द लेक्चर इन द क्लास ऑफ 10 स्टुडंट. ओके, टीचर काय करतायत? लेक्चर घेत आहेत. पहिल्या कॅटेगरीमध्ये सांगितलंय अ टीचर इज गिव्हिंग अ लेक्चर इन द क्लास ऑफ 10 स्टुडंट. सेकंड इन्स्टन्स मध्ये सांगितलेलं आहे अ टीचर इज गिव्हिंग अ लेक्चर इन द क्लास ऑफ 100 स्टुडंट. तर दोन कॅटेगरीचे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे अज्युमिंग ऑल द इंटरव्हेंटिंग व्हेरिएबल टू द सेम इन द बोथ द इन्स्टन्स, which of the following is the most likely possibility from the perspective of communication? ओके, तर ऑप्शन दिलेले आहे इंटरॅक्टिव्हली ऑफ स्टुडंट विथ द टीचर विल बी द हायर इन द इन्स्टन्स ऑफ 2 दॅन इन्स्टन्स फर्स्ट. सो सिंपली विचार करा की एका क्लासमध्ये 10 स्टुडंटना टीचर शिकवतायत आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये एक टीचर 100 मुलांना शिकवतायत, तर कोणतं इफेक्टिव्ह जास्त असणार आहे? 10 स्टुडंटचा सिंपल क्वेश्चन आहे, पण तो क्वेश्चन तुम्हाला त्या एका मिनिटात समजला पाहिजे की काय विचारलेलं आहे आणि ऑप्शन काय दिलेले आहे. राईट. सो पहिल्यांदा सांगितलं की दुसरा क्लास छान असेल रादर दॅन पहिल्या क्लासपेक्षा, पहिल्या एक्झाम्पल पेक्षा, तर ऑप्शन रॉंग आहे. दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे इंटरॅक्टिव्हिटी ऑफ स्टुडंट विथ द टीचर विल बी द हायर इन द इन्स्टन्स फर्स्ट दॅन इन्स्टन्स 2. म्हणजे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बरोबर आन्सर दिलेला आहे की पहिल्या क्लासमधलं जे इंटरॅक्शन आहे, इंटरॅक्टिव्हिटी ऑब्विसली जास्त असणार आहे रादर दॅन दुसऱ्या क्लासपेक्षा. म्हणजे बघितलं तर क्वेश्चन एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला त्या एका मिनिटामध्ये अंडरस्टूड करून, कारण एका मिनिटाला एक क्वेश्चन आपल्याला टार्गेट करायला लागणार आहे. लक्षात आलं? दे विच क्रायटेरिया प्रोड्यूस्ड इंट्रा, इंटर, ग्रुप अँड मास ॲज अ 4 टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. आता हा तुमची कॅटेगरी लिहून घ्या. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वरती क्वेश्चन विचारला जातो. तर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये लेवल ऑफ कम्युनिकेशन किंवा देन त्याच्यामध्ये डिटेल आहे इंटर कम्युनिकेशन, इंट्रा कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे. सो बघा काय सांगितलेलं आहे. तर आता इथे क्रायटेरिया जो केलेला आहे इंट्रा, इंटर, ग्रुप आणि मास, हे आधी तुम्हाला माहित पाहिजे की इंट्रा म्हणजे काय. तर तुम्ही ऑलरेडी FY ला सुद्धा लर्न केलेलं आहे. इंट्रा कम्युनिकेशन म्हणजे जेव्हा आपण स्वतःशीच काय करतोय तर बोलतोय, इंट्रा कम्युनिकेशन. इंटर कम्युनिकेशन म्हणजे जेव्हा दोन व्यक्तींबरोबर आपण काय करतोय, बोलतो. ओके. ग्रुप कम्युनिकेशन मध्ये 3 पेक्षा किंवा 5 पेक्षा 7 पेक्षा लोक जास्त असेल तिथे ग्रुप असणार आहे, त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होत आहे. आणि मास कम्युनिकेशन म्हणजे काय, जिथे लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स आहे आणि एक स्पीकर आहे, त्याला मास कम्युनिकेशन म्हणतात. तर आपण हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते नंबर ऑफ पार्टिसिपेशन वरून क्लासिफिकेशन केलेलं आहे की त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ पार्टिसिपेशन जेव्हा वाढतो तेव्हा त्याची कॅटेगरी चेंज होते. जेव्हा सिंगल असतो तेव्हा इंट्रा असणार आहे, जेव्हा 2 असतात तेव्हा इंटर असणार आहे, जेव्हा नंबर ऑफ 2 पेक्षा जास्त असतील तेव्हा ग्रुप असणार आहे, आणि जेव्हा लार्ज ऑडियन्स असेल तेव्हा मास असणार आहे. दॅट्स वाय द
त्याचं राईट आन्सर असणार आहे नंबर ऑफ पार्टिसिपेशन इन द कम्युनिकेशन. ही कॅटेगरी आपण कोणत्या टाईप नुसार केलेली आहे? नंबर ऑफ पार्टिसिपेशन. क्वेश्चन लक्षात आला? ओके. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट. हे वाचता आलं पाहिजे. वाचता येतच आपल्याला पण आपलं लक्ष जात नाही है ना. सो विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट विथ द रिस्पेक्ट ऑफ ऑनलाईन मीटिंग. ऑनलाईन मीटिंग साठी इनकरेक्ट काय आहे? इट डज नॉट इनकॉर्पोरेटेड नॉन व्हर्बल क्ल्यू. ओके, देऊ शकतो की आपण. ओके, सो इनकरेक्ट. एक मिनिट. इट डज नॉट रेकग्नाइज स्पेस बॅरियर. स्पेस बॅरियर काय असतो का हो? नाही. तर स्पेस बॅरियरला इथे काही नाहीये, म्हणजे बाकीचे सगळे सेंटेन्स जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. इट कॅन बी बिकेम मल्टिपल मीडिया. आपण काय करू शकतो? कम्युनिकेशनसाठी यूज करू शकतो. इट कॅन इनकॉर्पोरेट व्हेरियस मीन्स ऑफ इंटरॅक्टिव्हिटी होऊ शकते. बट इथे नॉन व्हर्बल क्ल्यू आपण नाही देऊ शकत. दॅट्स वाय हे राईट आन्सर असेल. अँड लास्ट क्वेश्चन बघा. In the context of Indian television, which of the following did not take place in the decade of 1980s? आता असे काही क्वेश्चन आहेत, हे मात्र थोडेसे तुम्हाला कम्युनिकेशन आणि हे दूरदर्शन वगैरे ऑल इंडिया रेडिओ हे कुठून तर बघितलं तर कम्युनिकेशनचा सिलेबस खूप छोटा आहे, बट क्वेश्चन खूप हाय लेवलचे सुद्धा विचारलेले आहेत. ट्रॅडिशनल इरामध्ये कम्युनिकेशनची सुरुवात कशी झाली होती तिथेपासून सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. So, in the context of Indian television, which of the following did not take place in the decade 1980? So, separation of Doordarshan from Akashvani. Okay, the right answer असणार आहे. Television become color. Then, rapid spread of the television network across India and launch of the Ramayan Mahabharat serial. ओके, हे सगळे राईट ऑप्शन आहेत. तर डिड नॉट काय झालं नव्हतं 1980 मध्ये? सेपरेशन ऑफ दूरदर्शन अँड आकाशवाणी तेव्हा झालं नव्हतं. त्याच्या आधीचं कधी तर तुम्हाला डेट ती बघायला लागेल. ओके, डीडी किंवा हे आकाशवाणी, त्याच्यानंतर रामायण. आता नेटचे जर क्वेश्चन तुम्हाला सांगेन मी की ह्या पॉइंटवरती काय क्वेश्चन विचारलेला आहे की पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला, तो क्वेश्चन विचारलेला आहे. कलर मूवी पहिल्यांदा कधी आली? ओके, मूक अभिनयपट कधी आले? हे सगळे क्वेश्चन नेटला विचारलेले आहे जून 25. त्यामुळे ते क्वेश्चन सुद्धा आपण काय करणार आहोत? साईड बाय साईड सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन कव्हर अप करताना कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तेही क्लिअर होईल. सो लक्षात आलं. सो टाइप्स ऑफ कम्युनिकेशन हायलाइट करून ठेवा. ऑनलाईन कम्युनिकेशन, ठीक आहे. आणि इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ कम्युनिकेशन मध्ये हे सगळे आहेत. हे हिस्टॉरिकल पार्ट ऑफ कम्युनिकेशन मध्ये हा क्वेश्चन आहे. क्लिअर? चला पुढच्या इयरकडे जाऊया. एप्रिल 2024. April 2024. Which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receiver of the message? Okay. तर कोणत्या बॅरियर येऊ शकतात? फर्स्ट आहे मॅसेज फुल ऑफ रिटन वर्ड, मॅसेज फुल ऑफ स्पोकन वर्ड. ऑब्विसली जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कल्चरल मधून बिलॉंग करताय किंवा तुमची लँग्वेज वेगळी आहे, तर जेव्हा बोललं जाईल तेव्हा काय असणार आहे? तर बॅरियर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. लिखाणात पण येऊ शकतात, बट बऱ्याच वेळ असं होतं की आपल्याला फॉर एक्झाम्पल इंग्लिशचं एक्झाम्पल घ्या. इंग्लिश जेव्हा जास्त स्पीडली बोललं जाईल, लिहिल्यानंतरचं इंग्लिश एक वेळ समजू शकेल, बट बोलल्यास तुमचा टोन कसा आहे, तुमचं स्पीड कसं आहे, याच्यावरती सुद्धा काय होऊ शकतात? तर बॅरियर हे क्रिएट होऊ शकतात. देन बाकीचे मग बॉडी लँग्वेज आहे, आयकॉनिक साईन आहे, गेस्चर वगैरे. याच्यापेक्षा मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर हे बाकीचे सगळेच बॅरियर असणार आहेत, बट मोस्ट अप्रोप्रिएट आपल्याला बघायचं. त्यामुळे स्पोकन वर्डमुळे काय होणार आहे? तर बॅरियर किंवा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होऊ शकते. नेक्स्ट, in the context of contemporary digital parallels, what are the following symbol collectively called as? आता लय चार्ट जीपीटी नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरून सवय झाली आहे ना आपल्याला. सिम्बॉल, साईन, एमोजी हे सुद्धा विचारले जातात सेटनेटला. तर हे जे साईन दिलेली आहे, हे साईन याला काय म्हणतात? इमोटिकॉन. ओके, हा एमोजी पर्यंतच आपले हे असते. त्याच्यानंतरचे बाकीचे सिम्बॉलला काय म्हणतात हे आपल्याला माहित नसतं, तर ते लक्षात ठेवा. त्या सिम्बॉलवरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. इमोटिकॉन. बघा पुढचा क्वेश्चन.
इन द कंटेस्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, अगेन टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वरती क्वेश्चन प्रत्येक वर्षी विचारलेला आहे. इन द कंटेस्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. अगेन इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. हा क्वेश्चन होता बघा लास्ट इयरला. अगेन इथे थोडासा फिरवून विचारलेला आहे. सायलेन्स इज द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल क्ल्यू अँड मेसेज आर इझी टू कंट्रोल. आपण इझी टू कंट्रोल करू शकतो, राईट. Non-verbal message are culture sensitive and relative. In case of the confusion, people tend to trust non-verbal communication. No. जर आपलं कन्फ्युजन असेल तर आपल्याला काय, सपोज आईच्या एक्सप्रेशन चेंज झालं आणि आपण कन्फ्युज झालो की आई रागवली आहे की काय झालं. ऑब्विसली असं होऊ शकतं कधी कधी. तर आपण काय म्हणतोय, बोलून काही ते सॉर्ट आउट करा, बोला, म्हणजे प्रॉब्लेम जास्त लक्षात येतील. दॅट मीन्स नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज प्रसार भारती? ओके, प्रसार भारती काय आहे? इट इज द नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. मग अशी जसं सांगितलं की टेलिव्हिजन इरा सगळा तुम्हाला माहित असला पाहिजे. सो दूरदर्शन, प्रसार भारती. स्टक स्टक होणार आहे, स्टक स्टक. नेटवर्क लागायचं ना, कमी झालंय ना हे नेटवर्क. Then which of the following elements is the facilitated much more in the communicative situation wherein teacher and student are sitting together in the curricular manner facing each other? Okay. काय आहे त्यांचं सिस्टीम कशी बसले बसलेत कसे बघा. व्हॉट इज द फॉलोइंग एलिमेंट विच फॅसिलिटेड मच मोर इन द कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन वेअर इन टीचर अँड स्टुडंट आर सिटिंग टुगेदर, एकत्र बसली, सिटिंग टुगेदर इन अ करिक्युलर मॅनर फेसिंग इच अदर. ऑप्शन आहे इफेक्टिव्हनेस ऑफ द कंटेंट ऑफ टीचिंग, टीचर्स पॉवर्स टू कंट्रोल एव्हरी स्टुडंट, डिसिप्लिन अमंग द स्टुडंट अँड लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट. आता बेसिकली इट्स अ पार्ट ऑफ ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट आहे. जसा ग्रुप कम्युनिकेशन मगाशी होता त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ग्रुप कम्युनिकेशनचा मेन मोटो काय असतो? आता इथे एक्झाम्पल देताना सांगितलेलं आहे की ही जी कॉन्सेप्ट आहे ही क्लासरूम कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे. तर क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये जेव्हा टीचर आणि स्टुडंट एकत्र बसून काय करतायत, करिक्युलम डिस्कस करतायत, तर त्याच्या मागचा मेन मोटो काय आहे, तर लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट अँड टीचर हे क्लिअर होण्यासाठी ग्रुप कम्युनिकेशनला आपण महत्व देतोय, ना की पॉवर दाखवण्यासाठी, ना की डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी. ग्रुप कम्युनिकेशन मेन कीवर्ड असणार आहे त्याचा इंटरॅक्टिव्ह. ओके, इंटरॅक्ट. क्लिअर झाले? आता याच्यामध्ये नॉन व्हर्बल किंवा व्हर्बल टाइप्स ऑफ कम्युनिकेशन लिहू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ आणि क्लासरूम कम्युनिकेशन आणि अगेन हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन. तिन्ही सुद्धा कीवर्ड काय झालेले आहे, तिन्ही सुद्धा टॉपिक रिपीट झाले. पुढे जाऊया. मार्च 23, 2023. फर्स्ट, in an organization, information is being shared among all the members. These types of communication, again types of communication वरती क्वेश्चन आहे. फिक्स 5 स्टार करून ठेवायचे. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन डिटेल अभ्यासाचे. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वरती क्वेश्चन असणारच आहे. इन एनी ऑर्गनायझेशन इन्फॉर्मेशन इज बिंग शेअर अमंग ऑल द मेंबर्स. म्हणजे एका ऑर्गनायझेशन मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांना शेअर केली जाते, तर त्याला काय म्हटलेलं आहे, इंटरनल कम्युनिकेशन. कारण ती विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये फक्त स्प्रेड होते. ओके, जर तुम्ही बाहेर कोणाला तरी इन्फॉर्मेशन शेअर करत असता तर ते एक्सटर्नल जाणार आहे. अपवर्ड म्हणजे काय, एखादा लोअर लेवल एम्प्लॉईज आहे तो अपवर्ड एखाद्या एम्प्लॉईजला काय करतो, इन्फॉर्मेशन देते. फॉर एक्झाम्पल शिपाई आहेत किंवा क्लिरिकल स्टाफ आहेत, ते हायर अथॉरिटीला काय करतायत, इन्फॉर्मेशन देत आहेत, अकाउंटेबल असणार आहे, त्याला अपवर्ड म्हणतात. डाऊनवर्ड म्हणजे काय, टॉप लेवल मॅनेजमेंट हायरार्की फॉलो करते, ती मिडल लेवलला इन्फॉर्मेशन देतात, मिडल लेवल लोअर लेवलला देतात, त्याला डाऊनवर्ड. तर याच्यावरती सुद्धा क्वेश्चन जनरेट होऊ शकतात की एक्सटर्नल म्हणजे काय, आउटसाइडला जेव्हा इन्फॉर्मेशन देणार आहात. अपवर्ड म्हणजे काय, वरती इन्फॉर्मेशन देणार आहात व्हर्टिकली. डाऊनवर्ड म्हणजे काय, खाली असणार आहे, जे लोअर लेवल पर्यंत इन्फॉर्मेशन स्प्रेड होईल. क्लिअर? नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वरती क्वेश्चन असणार आहे, जसं क्लासरूम कम्युनिकेशनचा पार्ट असेल.
कल्चरल डिफरन्स बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर क्वेश्चन फिरवलेला आहे. कल्चरल डिफरन्स मग असे जसं सांगितलं की कल्चरल डिफरन्स वरती क्वेश्चन येऊ शकतो. कल्चरल डिफरन्स बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर मे अफेक्ट कशावरती होऊ शकतो, जर डिफरन्स असेल तर ऑब्विसली इफेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन वरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, ना की मेसेज मीडिया किंवा फीडबॅक वरती होणार नाही, तर मोस्ट अप्रोप्रिएट इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. आता इथे थोडासा स्टॅटिक पार्ट असणार आहे की काही डेफिनेशन आहेत, काही मॉडेल पण आहेत, तर ते कोणी दिलेले आहेत हे आपल्याला काय करायचे, थोडेसे लर्न करायचे आहे. अकॉर्डिंग टू डॅश डॅश कम्युनिकेशन मीन्स अ ट्रान्सफर ऑफ द अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन बिटवीन द टू पर्सन. तर ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे, जी जी ब्राउन यांनी दिलेली आहे. आता या प्रत्येकाच्या डेफिनेशन तुम्हाला बघायला लागतील. क्लिअर. नेक्स्ट आहे अगेन सिम्बॉलिकल वरती क्वेश्चन आहे. ह्या सिम्बॉलिकलचा मिनिंग तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मे बी शो बाय कोणत्या इक्वेशन नुसार तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन शो करू शकता. सेंडर मायनस रिसिव्हर इज इक्वल टू 0. ओके. रिसिव्हर मायनस सेंडर, पहिला कोणाला पाहिजे, सेंडर. मग पहिले तर ऑप्शन हे बी आणि डी काय होणार आहे, डिलीट होणार आहे. एलिमिनेशन मेथड यूज करायची. ठीक आहे, बी आणि डी डिलीट होतील. मग आता इथे काय सांगितलंय बघा, ऑप्शन आपल्याला चेक करायचे आहेत ए आणि सी. आता इथे जो सेंडर मॅसेज देईल तोच रिसिव्हरने जर स्वीकारला तर इज इक्वल टू 0 येणार आहे. आणि जर सेंडरने मेसेज दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काहीतरी त्याने अझ्युम केलं असेल तर +1 येणार. हा, सो सेम आला पाहिजे म्हणून इक्वेशन फर्स्ट इज अ राईट आन्सर. क्लिअर, हे तिथे लॉजिक लागलं पाहिजे. अँड लास्ट द एलिमिनेट विच बॅडली अफेक्ट, कोणता एलिमेंट आहे जो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वरती बॅडली अफेक्ट करेल. ओबियसली नॉईज जर असेल तर तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्हली होईल का, नाही. दॅट्स बाय फीडबॅक, प्रोजेक्शन, मेसेज. अप्रोप्रिएट आन्सर राईट, नॉईज. क्लिअर झाले. आता याच्यामध्ये सुद्धा अगेन हिस्ट्री किंवा डेफिनेशन, कल्चरल डिफरन्स वरती, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वरती हायलाइट करायचं. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन हेडिंग द्या, किती वेळा क्वेश्चन त्याच्यावरती रिपीट झालेला आहे. कल्चरल डिफरन्सेस वरती किती वेळा क्वेश्चन रिपीट झाला तिथे पण लिहा, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण टार्गेट करू टॉपिक ना तेव्हा जास्त लक्षात येईल. क्लिअर. चला पुढे जाऊया. सप्टेंबर 2021 फर्स्ट बघा. आता या थेरी आहेत जशा मगाशी मी सांगितलं. पहिल्यांदा बघूया. अकॉर्डिंग टू न्यूकॉम डॅश डॅश इज अ नॉट अ सो मच इम्पॉर्टंट इन द कम्युनिकेशन सायकल. आता काही वेळा सगळ्याच ऑथर्सच्या आपल्याला डेफिनेशन माहीत असतील असं नाही. ठीक आहे, सगळेच मॉडेल पार्ट असतील असं नाही, सगळ्याच थेरी पार्ट असतील असं नाही. पण त्याच्यामधून तुम्हाला लॉजिक सुद्धा लावता आलं पाहिजे की ह्या आता सेंडर आहे, रिसिव्हर आहे, मीडिया आहे आणि मेसेज आहे, याच्यामध्ये सगळ्यात कोणता पार्ट महत्वाचा नाही, नॉट. ओके. सेंडर तर असायलाच हवा, रिसिव्हर तर असायलाच हवा आणि मेसेज पण असायला हवा. मग मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आहे मीडिया. ओके. मीडिया आपण कोणताही यूज करू शकतो, त्यामध्ये थोडीफार फ्लेक्झिबिलिटी चालणार आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सुद्धा टॉपिक तुमचा रिपीट झालेला आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे. आता इथे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. हा, मीडिया, मेसेज, सेंडर की इमिजिएट फीडबॅक. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी येईल, जेव्हा आपण जो मेसेज देतोय तो सेंडरने किंवा सेंडरला जो मेसेज आपण दिले, रिसिव्हरने फीडबॅक देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत रिसिव्हर फीडबॅक देत नाही, जसं मी तुम्हाला विचारलं, हे क्लिअर होते का, तुम्हाला लक्षात येते का, आणि मी फक्त एकटीच बडबडते, याचा काही उपयोग होणार आहे का, नाही. जोपर्यंत मला तुमच्याकडून रिप्लाय येत नाही तोपर्यंत त्याला आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणत नाही. दॅट्स वाय राईट आन्सर असणार आहे इमिजिएट फीडबॅक. क्लिअर. नेक्स्ट बघा. सुपरवायझर इन अ फॅक्टरी ऑर्डर मगाशी सांगितलं होतं. ओके. व्हर्टिकल, डाऊनवर्ड. ओके, ह्याला सबस्टिट्यूट हे पण आहेत, नावं असणार आहे. सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर वर्कर्स ॲट वर्कर फॉलो द ऑर्डर्स. म्हणजे सुपरवायझरचा काय केली जाते, ऑर्डर फॉलो करणार आहे वर्कर्स. सो त्या टाइप्सला काय म्हणतोय आपण, कोणत्या टाइप्सचं कम्युनिकेशन म्हणणार आहोत. व्हर्टिकल एका लेवलवरती येणार आहे, टॉप लेवल मिडल लेवलला काहीतरी सांगतील, मिडल लेवल लोअर लेवलला काहीतरी सांगतील, तेव्हा व्हर्टिकल असं चॅनल असणार आहे. व्हर्टिकल टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. होरिझेंटल म्हणजे काय, जेव्हा फॉर एक्झाम्पल हेड
दुसऱ्या हेड सोबत बोलतायत किंवा एक मॅनेजर दुसऱ्या मॅनेजर सोबत बोलतायत, तेव्हा त्याला आपण म्हणतो होरिझॉन्टल, जे होरिझॉन्टल लेवलला चाललं. नॉन फॉर्मल मध्ये इथे इथे आता काय असणार आहे, नॉन फॉर्मल मध्ये कोणताही प्रिस्क्राईब रूल्स नसणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही गप्पा मारत बसलाय क्लासरूम मध्ये, तेव्हा तो असणार आहे नॉन फॉर्मल, कारण आपण इन जनरल कशावरती गप्पा मारू शकतो. डिस्टन्स म्हणजे जिथे काय असणार आहे, थोडासा तुम्ही डिस्टन्स मध्ये असून कॉलवरती बोलताय वगैरे असं, किंवा ऑनलाईन एखादी मीटिंग घेताय, तर त्याला म्हणतात डिस्टन्स टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. क्लिअर? नेक्स्ट, अनअट्रॅक्टिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट अनअटेंटिव्हनेस ऑफ द रिसिव्हर्स मे अफेक्ट, म्हणजे मी काहीतरी सांगते आणि तुमचं लक्षच नाही, तर त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वरती. आला परत फिरून 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 आलेला आहे हा पण. चला पुढे. प्रोग्राम ऑन द टेलिव्हिजन चॅनल समटाइम मिसलीड सोसायटी बिकॉज. आता बऱ्याच वेळा आपण टीव्हीवर त्याच्या ऍड बघतो, त्याच्यामधून मिसलीड होण्याचे चान्सेस जास्त असतात. का मिसलीड करतायत बरं हे? त्याचं आन्सर आहे डिफरंट इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन. जसं मी एखादी ऍड करते आणि तुम्ही तुमच्या परसेप्शनने ती ऍड काय करताय, ऍक्सेप्ट करताय. प्रत्येकाचं परसेप्शन सेम असणार आहे का हो? नाही. दॅट्स काय मिसलीड सोसायटीला आपण करू शकतो. क्लिअर? अनएथिकल थिंग. नेक्स्ट, जानेवारी 2020. While defining communication, Miller focus on, अगेन जसं मी सांगितलं काही ऑथर ठरलेले आहेत, ते ऑथर घ्यायचे, त्यांच्या डेफिनेशन पाठ करायचे. ठीक आहे. मिलरने कोणत्या ह्याच्यावरती फोकस केलेला आहे? बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर. बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर. आता हा स्टॅटिकच पार्ट आहे. याच्यासाठी तुम्ही तुक्केच मारायला लागणार आहेत. मेसेज, परसेप्शन, सेंडर पार्ट असेल, पण त्याच्यामधून थोडंसं लॉजिक लावायचं की कशावरती बरं फोकस केला असेल. तर जसं माहितीये की सेंडर रिसिव्हर फार महत्वाचा आहे, फीडबॅक फार महत्वाचा आहे. सो मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर शोधायचं. क्लिअर? नेक्स्ट, सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल. कम्युनिकेशनची सायकल आहे. ओके. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल आर ॲज फॉलोज. कलेक्शन, फॉर्म्युलेशन, इनकोडिंग, प्रोजेक्शन. ओके. आता इलिमिनेशन मेथड यूज करायची. अरे हा क्वेश्चन तर आपल्याला माहित नाहीये है ना, की काही ऑथर्स आहेत किंवा मॉडेल आहेत कम्युनिकेशनचे, त्याच्यामधला क्वेश्चन आहे हा. तर लक्षात ठेवायचं, आपण इथे काय करू शकतो, इलिमिनेशन मेथड यूज करू शकतो. पहिल्यांदा रिसिव्हिंग येणार आहे का हो? नाही. म्हणजे रिसिव्हिंगचे ऑप्शन तर काय होणार आहेत, कट होणार आहेत. मग इनकोडिंग येणार आहे का? नाही. तर अप्रोप्रिएट आन्सर आहे, पहिल्यांदा तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आपण, ती फॉर्म्युलेट करतो, नंतर ती इनकोड होते आणि नंतर त्याचं प्रोजेक्शन होतं. म्हणजे एखादा सेंडर आहे, तो इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे, त्याच्यानंतर तो डिसाईड करेल की ही इन्फॉर्मेशन कशी पाठवायची आहे, म्हणून त्याला फॉर्म्युलेशन म्हणतो. त्याच्यानंतर तो इनकोड करेल, हा, आणि मग प्रोजेक्शन म्हणजे सेंडर तो ऍक्सेप्ट करेल, स्वीकारेल आणि त्याच्यावरती काम करेल. क्लिअर? नेक्स्ट, अगेन रिवाइज क्वेश्चन. कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड. महत्वाचं काय आहे, काय राहिलं बघायचं, मीडिया. कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशन, नाहीतर फीडबॅक टाकाल. हा नाही नाही, फीडबॅक फार महत्वाचा आहे, मगाचपासून रिपीट झालाय. पर सेंडर, मेसेज, रिसिव्हर, मग त्याच्यानंतर काय आलं पाहिजे, तर मीडिया महत्वाचं आहे, लास्ट फीडबॅक आहे. सो लॉजिक. नेक्स्ट, अगेन टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. Which of the following is one of the communication based on number of parties involved? Okay, number of parties involved. Personal communication, formal communication, horizontal communication. आता हे जसं मगाशी मी सांगितलं ना, नंबर ऑफ, एक मिनिट, पर्सनल कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, होरिझॉन्टल कम्युनिकेशन, इनफॉर्मल कम्युनिकेशन. तर पार्टीज वरून ज्याचं क्लासिफिकेशन होतं तो आन्सर असणार आहे होरिझॉन्टल कम्युनिकेशन. अँड लास्ट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन आर लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स, हिट्रोजिनियस. आता हा क्वेश्चन पण रिवाइज झाला. हा ऑडियन्स काय आहेत, हिट्रोजिनियस आहे, स्कॅटर्ड ऑडियन्स आहे. तर काय होऊ शकतं, ऑब्विसली अब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. मास कम्युनिकेशन मध्ये कधी डायरेक्ट फीडबॅक येत नाही.
मास कम्युनिकेशन म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल घ्यायचं की टीव्ही चालू आहे आणि सगळी लोक टेलिव्हिजन बघतायत, तर माझी ऍड किती लोकांपर्यंत पोहोचली मी डिरेक्टली कलेक्ट करू शकते का? हो नाही. तर त्याला म्हणतो आपण मास मीडिया कम्युनिकेशन. ओके. तर त्याच्यामध्ये इलिटरेट ऑडियन्स वगैरे हे सगळं असणारच आहे, नॉईस डिस्टर्बन्स वगैरे, पॉवरफुल मीडिया. बट त्याच्यामध्ये हेट्रोजिनियस ऑडियन्समुळे काय होणार आहे तर अब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. बघितलं तर टॉपिक कंटेंट ठरलेले क्वेश्चन फक्त काय केलेले आहेत, रिवाइज केलेले आहेत, मॉडिफाय केलेले आहेत. ठीक आहे. पुढे नंतर मी तुम्हाला विचारणार आहे तर कोणकोणते टॉपिक रिपीट झाले, त्यामुळे ते सायमल्टेनियसली लिहा. चला नेक्स्ट इयरकडे जाऊया. जून 2019. अकॉर्डिंग टू डॉक्टर डेवाईल कम्युनिकेशन मीन्स. अगेन ऑथरवरती काय आहे डेफिनेशन बघूया आपण वेगवेगळ्या सगळ्या डेफिनेशन कम्युनिकेशनच्या. शेअरिंग ऑफ आयडिया, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, परसेप्शन अँड शेअरिंग ऑफ इमोशन. ओके. तर यांनी कशा महत्व दिलेलं आहे, डेवाईलनी शेअरिंग ऑफ इमोशनला महत्व दिलेलं आहे. नेक्स्ट, to select media to teach a lesson to the class. Teacher should consider objective of the lesson, age group of student, knowledge about the media to be used. तर हे याच्यासाठी काय केलं असेल त्यांनी, टीचिंग मेथड, टीचिंग एड्स, मास मीडिया, तर इव्हॅल्युएट केलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधी. ओके. की आपल्याला कोणता लेसन वापरायचा आहे, लेसन प्लॅन आपला काय असेल, आपला ग्रुप काय असेल, स्टुडंटचं एज काय असेल, हे आधी सगळं त्यांनी इव्हॅल्युएट केलं आणि मग त्यांनी काय केलं, टीचिंग केलेलं आहे. तर बऱ्याच वेळी तुम्ही टीचिंग मेथड म्हणाल किंवा टीचिंग एड्स म्हणाल. ओके. टीचिंग एड्स. तर याचं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आहे इव्हॅल्युएशन सिस्टम. नेक्स्ट हा क्वेश्चन टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वरती आहे. ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश कम्युनिकेशन. ट्रॅफिक सिग्नलचे 3 कलर माहिती आहेत ना? हा. तर त्या कलर वरून आपण वी कॅन अंडरस्टूड की कधी थांबायचंय, कधी जायचं आहे. म्हणजे जे सिम्बॉलिकल कम्युनिकेशन असतं त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. तर याचं राईट आन्सर असणार आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नेक्स्ट, customer coming to mall and sharing some common interest and group based on activities and steadily increase. This is an example of. म्हणजे आपण आलोत गप्पा मारल्या तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन, ओपन, क्लोज, पीयर टू पीयर आणि हायरार्चिकल. तर ऑब्विसली त्याचं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर असणार आहे ओपन ग्रुप कम्युनिकेशन, कारण लार्ज ऑडियन्स आहे आणि आपण कॉमन इंटरेस्ट काय करतोय, शेअर अप करतोय, दॅट्स वाय ओपन ग्रुप कम्युनिकेशन. नेक्स्ट, समटाइम मास मीडिया मिसलीड सोसायटी. क्वेश्चन रिवाइज झाला, मॉडिफाय झाला. मग असे सांगितलं होतं की मास मीडियाला मिसलीड का करू शकतो, कारण हिट्रोजिनियस काय आहेत तर सोसायटी आहे. ओके. सो अगेन समटाइम मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर हिट्रोजिनियस इन लार्ज नंबर. आता तुम्ही म्हणाल इन लार्ज नंबर आहेत म्हणून सुद्धा त्याचा आन्सर असू शकतो इन लार्ज नंबर. इलिटरेट आहेत सुद्धा म्हणू शकतो आपण. क्रिटिकल ऑप्शन थोडासा बाजूला ठेवला तर ह्यामध्ये मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला चूज करायचा. ठीक आहे. चला, ह्यामधले टाइप्स ऑफ कम्युनिकेशन रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर ऑथर्स रिपीट झालेले आहेत. हे दोन्ही क्वेश्चन टाइप्स ऑफ कम्युनिकेशनशी रिलेटेड आहेत, 18 आणि 19. आणि हा क्वेश्चन सुद्धा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे, 20. नेक्स्ट इयरकडे जाऊया. 2018. सो 2018 जसं मी सांगितलं की 2018 आधी किती 60 क्वेश्चन विचारले जायचे, त्यातले 50 क्वेश्चन असायचे. त्यामुळे प्रत्येक युनिटवरती 6 क्वेश्चन विचारले होते. 6 क्वेश्चन असायचे प्रत्येक युनिटवरती. बघूया काय आहे 6 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ द CBFC. फुल फॉर्मच आहे डायरेक्ट, त्यामुळे काही फुल फॉर्म पण विचारलेले आहेत. TRP म्हणजे काय, जे कम्युनिकेशनशी रिलेटेड आहेत. ओके. त्याच्यानंतर काही ICTशी रिलेटेड आणि याच्याशी रिलेटेड असे दोन्ही कॉम्बिनेशन करून फुल फॉर्म सुद्धा विचारले जातात. CBFCचं फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेट. ओके. ह्या फिल्म इंडस्ट्रीवरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर TRPचं फुल फॉर्म पण विचारलेला आहे. त्याच्यानंतर OTTचा फुल फॉर्म विचारलेला आहे. OTTचा जे कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मगाशी जो म्हटलं ना तुम्हाला क्वेश्चन, इमोटिकॉन इन द कंटेक्स्ट ऑफ द कम्प्युटर जनरेटेड टाइप
text. Identify the odd non-verbal clue from the following. बोल्ड, इटॅलिक हे सगळं कम्प्युटरशी रिलेटेड आहे, त्यामुळे तुम्ही हे इकडचे सिलेक्ट करा. पण आन्सर असणार आहे इमोटी. नेक्स्ट, अगेन ऑथर्स denies MCQL define communication as a process which increase commonality but also require element of commonality for it to occur at all. Which of the following cannot be logical reasonable refer of the definition? So communication depends on the cultural located at the various level. Sender is more important for the process of communication. Most important. Communication introduce the changes in the sender and receiver. Communication create a shared symbolic environment. आता यातला ऑब्विसली आन्सर तुमचं बी राईट असणार आहे, कारण इथे आपण काय सांगतोय की लॉजिकल रिझनिंग किंवा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे, सेंडर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. नेक्स्ट 24-23. A teacher who consider knowledge as existing preliminary in the student ability to interpret generally tend to be emphasized more on. काय महत्वाचं आहे, मग अशी जसं क्लासरूम कम्युनिकेशन वरती क्वेश्चन होतं ना, ग्रुप डिस्कशन वगैरे, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन मॉडिफाय केला आहे. पॉवरफुल लेक्चरिंग, ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन, प्रेझेंटेशन अँड डिस्कशन अँड निगोसिएशन. ऑब्विसली तुम्ही एका सर्कलमध्ये करत असताय तेव्हा ते डिस्कशनचा पार्ट असणार आहे, जिथे आपण नॉलेज शेअर करत असतो. So teacher who consider knowledge and existing preliminary in the student ability to interpret generally tend to be emphasized more on discussion and negotiation. तर इथे तुम्ही पॉवरफुल लेक्चरिंग म्हणाल, प्रेझेंटेशन म्हणला 100%. असं. नेक्स्ट, इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझम व्हॉट इज मीन बाय द पेज 3 न्यूज. हे असले पण भयानक क्वेश्चन विचारायचे ना आधी. न्यूजपेपर मध्ये पेज 3 वरती कोणते क्वेश्चन कोणते ह्याच्यावरती असतात, चाय पे चर्चा. चला बघा काय आहे तो ऑप्शन. हार्ड न्यूज अबाउट द पॉलिटिक्स, सोसायटी एक्सेट्रा पब्लिश ऑन द पेज 3 ऑन न्यूजपेपर. सेकंड, सॉफ्ट स्टोरीज ऑन सोशल अँड पर्सनल लाईफ ऑफ सेलिब्रिटीज अँड स्टार. आता हे तुम्हाला बघायला लागेल पेज, पहिल्या पेजवरती हायलाइटेड काय असतं, दुसऱ्या पेजवरती काय असतात, शेवटच्या आपल्याला सवय असते पहिलं पेज आणि शेवटचं पेज न्यूजपेपरचं रीड करणं, है ना. तर इथे पेज नंबर 3 वरती काय असेल ते विचारलेलं आहे, तर त्याच्यावरती सॉफ्ट स्टोरी असतात, हे लक्षात. नेक्स्ट, हे झालं ना. लास्ट क्वेश्चन. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द ॲडव्हर्टायझर what is the ultimate criteria of the success of advertisement as a communication? The ad is the remembered by the large general public. The ad is accepted and internalized by the target group. The ad is authentically liked by the large general public and the ad is discussed by the target group. आता हे असे क्वेश्चन असतात ना, ते थोडेसे आपल्याला कन्फ्युज करतात की सगळेच आन्सर तर बरोबर वाटतं है ना, बघितले तर सगळेच ऑप्शन बरोबर वाटतंय, बट मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला चूज करायचं आहे. तर मेन आपला टार्गेट असतो द ऍड इज एक्सेप्टेड, तुमची ऍड ही एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. अँड इंटरनलाइज बाय द टार्गेट. मेन म्हणजे ऍड सगळ्यांनी बघणं महत्वाचं नाही, तर आपण ज्यांच्यासाठी ऍड दिलेली आहे त्या टार्गेट ग्रुपनं ते एक्सेप्ट करणं महत्वाचं असतं. कारण सपोज आपण जसं मी सांगितलं की चाइल्डसाठी काही स्पेसिफिक ऍड आहेत, काही गर्ल्ससाठी आहेत, काही यूथसाठी आहे, त्याला आपण टार्गेट ग्रुप म्हटलेलं आहे. आणि त्या टार्गेट ग्रुपने जेव्हा ते प्रोडक्ट घेतील किंवा ते ऍड एक्सेप्ट करते तेव्हा त्याला इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट आपण असं म्हणू शकतो. जानेवारी 2018 चे क्वेश्चन कळले. आता 18 त्याच्यानंतर 17-16 क्रायटेरिया सेमच राहील, सेमच म्हणजे 6 क्वेश्चन आहेत आणि ऑलमोस्ट सेम टाइप्सचे कॉन्सेप्ट विचारलेले बघायला मिळतील. बघूया पुढे. एप्रिल 2017. In the context of Indian media of the entities represented by the abbreviation PCI, CBFC, हा CBFC रिपीट झाला इथे सुद्धा, NBA, ASCI आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. ह्या सगळ्यांना काय म्हणतात, आता हे सगळे लिहून घ्या कारण याच्यावरती आपल्याला थोडासा डिटेल बघायला लागेल. मीडिया ओनर ऑर्गनायझेशन, सेट ऑफ द मीडिया लॉ इन द कॉन्स्टिट्यूशन,
मीडिया रेग्युलॅटरी बॉडीज, कारण हे सगळे एकत्र येत आहेत तेव्हा त्यांना आपण म्हणतोय रेग्युलॅटरी बॉडीज, मीडिया रेग्युलॅटरी बॉडीज. क्लिअर. नेक्स्ट, प्रसार भारती, टेलिव्हिजन, हे सगळे आहेतच, त्यांनी कुठेही पाठ सोडलेली नाही. चला बघा काय सांगितलंय. व्हॉट इज प्रसार भारती? सो प्रसार भारती अ प्रायव्हेट कंपनी ओविंग टीव्ही चॅनल. प्रसार भारती आम्हाला तर टीव्ही चॅनलच वाटायचं. अ टेलिकॉम कंपनी ओनिंग अ लार्ज मोबाईल नेटवर्क, हे तर नाहीच आहे. अँड ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट नाहीये. तर आन्सर आहे ॲटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट. ओके, आता इथे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर, कारण हे एक ॲटोनॉमस बॉडी आहे जे पब्लिक रेडिओ आहे माहिती असू दे ह्या, आणि टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन, आता इथे तुम्ही काय करताय, हे नॉट बघत नाही आणि टिक मार्क दुसऱ्याच क्वेश्चनला करताय, है ना, असं होतं बऱ्याच वेळा. तर इथे बेस्ट कम्युनिकेशनसाठी कोणता ऑप्शन राईट नाही असं विचारलेलं आहे. पहिला विचारलाय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्रीडेट व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेस्ट interdependent. Non-verbal clue may complement as well as contradictory verbal communication, and non-verbal capacities are more innate it is the verbal. म्हणजे बाकी सगळे ऑप्शन तर राईट आहेत, बट इथे काय सांगितलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट स्टेटमेंट इन द कंटेस्ट ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनच्या कंटेस्ट मध्ये ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेस्ट इंडिपेंडंट. ठीक आहे. नेक्स्ट, the categorization of human communication into the interpersonal, group and mass communication is mainly based on, हा क्वेश्चन as it is repeat झालेला, number of participation है ना. नेक्स्ट, identify the correct pair from the following. Teaching in classroom, group communication. Evaluator answer sheet, number of verbal. Teaching with PowerPoint, mass communication. Debating in classes, then काय आहे, स्टॅटिक कम्युनिकेशन. ओके, हा, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, करेक्ट पेअर तुम्हाला चूज करायचं आहे. तर टीचिंग इन क्लासरूम, जसं मगाशी क्लासरूम कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन. लक्षात ठेवा. लास्ट क्वेश्चन, the perspective that communication is essential a meaning making the process logically implies. Okay, logically imply sender is more important, media is more important, transmission is more important, and decoding is more important. तुम्ही काय केलं सर, सेंडर इज मोर इम्पॉर्टंट. सेंडर आहेच महत्वाचा, बट मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर बघायचा लॉजिकली विचार. सेंडर आहे आपल्याकडे, बट सेंडर काय सांगतोय ते कळतच नाही है ना. तर तो जसा डिकोड करेल, डिकोड कोण करणार आहे, रिसिव्हर करेल है ना. रिसिव्हरने प्रॉपर डिकोड करणं महत्वाचं आहे, म्हणून डिकोडिंग इज अ मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. क्लिअर. काही काही क्वेश्चन असे असतील. लास्ट इयर बघूया, मे 2016. In the context of face-to-face interpersonal communication, which of the following is an incorrect statement? Incorrect. Verbal sign or signal are more in the terms of quantum and variety. Non-verbal sign or signal are difficult to control. In case of the confusion or the meaning, verbal sign and trusted less. Non-verbal sign or signal are mostly इनव्हॉलंटरी. ओके, तर इनकरेक्ट विचारलेलं आहे. तर इनकरेक्ट मध्ये इन द कंटेक्स्ट ऑफ फेस टू फेस इंटरपर्सनल कम्युनिकेशन, तुम्ही समोरासमोर बसलायत आणि कम्युनिकेट करताय, तर व्हर्बल साइन और सिग्नल काही गरज आहे का, आर मोर इन टर्म्स ऑफ द क्वांटम अँड व्हरायटी, बोलू शकतो ना डायरेक्टली. नेक्स्ट, in which of the following types of communication the potential for the getting quick, significant and reliable feedback is maximum. तर जसं नंबर ऑफ पार्टिसिपेशन वरती हा क्वेश्चन अगेन विचारलेला आहे.
नंबर ऑफ पार्टिसिपेशन कमी असते. म्हणजे मी स्वतःशीच बोलते, स्वतःलाच फीडबॅक द्यायची काही गरज नाही, माहिती असतं आपल्याला. दोन व्यक्ती जेव्हा बोलतायत, दोन असतील तर इंटरपर्सनल म्हटले आपण. तर दोन व्यक्ती असतील तर फीडबॅक वगैरे इमिजिएट किंवा मॅक्झिमम होऊ शकतो. आलं लक्षात? ग्रुपमध्ये थोडासा फीडबॅक इकडे तिकडे होऊ शकतो, मासमध्ये तर चान्सेस कमीच असतात. दॅट मीन्स राईट आन्सर असणार आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन, जिथे फीडबॅक मॅक्झिमम असण्याचे चान्सेस जास्त. नेक्स्ट हा एक आहेच बघा सगळ्याकडे, पेअर राईट ओळखायचा आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर विचारलेला आहे. इनकरेक्ट पेअर ऑफ द मीडिया अँड परफॉर्मन्स इंडिकेटर फ्रॉम द फॉलोइंग. न्यूजपेपर सर्क्युलेशन, सिनेमा माहिती आहे, बॉक्स ऑफिस, टेलिव्हिजन टीव्ही आणि रेडिओ इनकरेक्ट आहे, ROD. नेक्स्ट, इन द कंटेस्ट ऑफ FM रेडिओ, ॲब्रिव्हिएशन FM विचार करा, FM चा पण फुल फॉर्म विचारू शकता तो MS वाले. FM रेडिओ फार फेमस होते ना तेव्हा 2016. हा, तर त्याचा फुल फॉर्म आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. नेक्स्ट, एक मिनिट. The seating arrangement in the typical classroom in which of the student face the teacher encourage a communication which. जसं क्लासरूम कम्युनिकेशन हा पण रिपिटेटिव्ह टॉपिक आहे. क्लासरूम कम्युनिकेशन facilitating easy interaction among the student, give more communicative power to the teacher for control, give equal communicative power to the teacher and student, and facilitated multi-directional कन्व्हर्सेशन. तर हे पण लक्षात ठेवा की आता आपण क्वेश्चन जे अनालाइज केले त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा टाईपचा टॉपिक आहे, बट त्याच्यामध्ये जे सब पॉइंट आहे त्याच्यावरती क्वेश्चन तयार करून विचारलेले आहे. जेव्हा आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे क्वेश्चनचं, तेव्हा तो टॉपिक आणि त्याच्यामध्ये जे ऑप्शन विचारलेले आहेत त्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, डिटेल अभ्यास करणं महत्वाचं आहे. अँड लास्ट क्वेश्चन, फॉर द टीचर्स what is the easier and quick location is getting the student feedback in the classroom situation. जसं आपण सांगतो की मला ॲज अ टीचर म्हणून मला इमिजिएट फीडबॅक हवाय तुमच्याकडून, तर म्हणजे तुम्हाला समजते की नाही. सो पहिल्या रिॲक्शन असणार आहे बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट. म्हणजे जसं मी मागेही तुम्हाला सांगितलं की तुम्ही कसे बसताय, असे स्टँड देऊन बसताय की असे बसताय, कसे बसताय, त्याच्यावरून वी कॅन इझिली अंडरस्टूड की तुमचं कितपत कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे. सो आय कॉन्टॅक्ट इट इज ऑल्सो पार्ट ऑफ बॉडी लँग्वेज, की तुम्ही माझ्याकडे जर बघत असाल तरी सुद्धा माझ्या लक्षात येतं की नाही नाही तुम्ही काय करताय, लक्ष देत. ठीक आहे. अगेन तुम्ही कसे बघताय याच्यावरून सुद्धा फरक असणार आहे. इफेक्टिव्ह फीडबॅक अँड इफेक्टिव्ह क्लासरूम टीचिंग. देन क्वेश्चन आस्क्ड बाय द स्टुडंट, द क्वालिटी ऑफ द क्लास नोट्स, ओके, असाइनमेंट सबमिशन बाय द टॉपिक, सो मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर, बॉडी लँग्वेज. आता काही वेळा तुम्ही असंही कराल की क्वेश्चन आस्क बाय स्टुडंट कराल की नाही, त्याला पण टिक मार्क कराल की जे स्टुडंट क्वेश्चन जास्त विचारतायत त्यांचं जास्त लक्ष असं म्हटलं जाईल. बट नाही, काही हुशार असतात ना आबा की आपल्याला दाखवायचे आपण फार अटेंटिव्ह आहोत, तर क्वेश्चन विचारतात. मात्र टीचरला अंडरस्टूड करायसाठी टीचर काय करेल, आधी त्यांची बॉडी लँग्वेज बघेल, आय कॉन्टॅक्ट चेक करेल, वॉट एव्हर इट मे बी. दॅट मीन्स बॉडी लँग्वेज इज अ मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फॉर इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन फीडबॅक. इज इट क्लिअर? ओके, आपण 10 वर्षाचे पेपर इव्हॅल्युएट केले, त्याच्यावरून कोणकोणते टॉपिक हायलाइट केले सांगा बरं. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. हा, हिस्टॉरिकल पार्ट ऑफ कम्युनिकेशन म्हणायला हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये प्रसार भारती, FM रेडिओ, दूरदर्शन वगैरे वगैरे. इट्स अ व्हेरी ब्रॉडर कॉन्सेप्ट. कारण नेटला ज्या लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यामध्ये मग तुमचे कलेक्शन सुद्धा विचारलेले आहे. मागे 2025चे पेपर जर तुम्ही बघितलात नेटचे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात बॉक्स ऑफिसवरती कलेक्शन झालेली मूवीज कोणती, हे क्वेश्चन विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये दंगल, त्याच्यानंतर RR, त्याच्यानंतर बाहुबली हे ऑप्शन मध्ये होते. हा, तर ते पण माहित असले पाहिजे. जसं मगाशी मी सांगितलं की मूक अभिनय पहिला चित्रपट कोणता, त्याच्यानंतर रामायण महाभारत कोणत्या वर्षी चालू झालं, असे सुद्धा. मग तो एका अम्ब्रेलाच्या अंडर ह्या कॉन्सेप्ट सगळे येणार आहे, ते आपण बघणार आहोत. असो, त्याच्यानंतर अजून कोणते, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, क्लासरूम कम्युनिकेशन फुल फॉर्म, त्याच्यानंतर रेडिओ वगैरे, रेडिओ ब्रॉडकास्टिंग वगैरे ते त्याच्या अंडर येईल.
क्लासरूम कम्युनिकेशन वरती आणि कल्चरल वगैरे कल्चरवरती पण विचारलेलं आहे. कल्चरल कम्युनिकेशन टाईप्सच्याच अंडर, ऍक्च्युली तो टाईप्सच्या अंडरच येणार आहे तो सगळा. बट क्वेश्चन बघितलं तर हे नाहीये, फार टॉपिक मिळाले नाहीत आपल्याला, बट ते टॉपिक इतके फिरवून विचारलेले आहेत. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन तर 100% ह्या वर्षी सुद्धा 2026 ला असणारच आहे. आणि मला माझं परसेप्शन मी सांगते की तुम्हाला तो बॉक्स ऑफिस कलेक्शन किंवा इव्हन त्याच्याशी रिलेटेड म्हणजे हिस्टॉरिकल पार्ट कम्युनिकेशनचा त्याच्यावरती क्वेश्चन असण्याचे चान्सेस जास्त आहे. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आणि फुल फॉर्म वरती एखादा क्वेश्चन असू शकेल, ज्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की OTTचा फुल फॉर्म असू शकेल, प्रिडिक्शन करू. आणि क्लासरूम कम्युनिकेशन वरती एक क्वेश्चन असणारच आहे, क्लासरूम कम्युनिकेशन. चालेल, होप सो तुम्हाला आजचं अनालिसिस आवडलं असेल. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ICT चे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.